नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या आपल्या 32 भागांच्या मालिकेतील आजचा आपला तिसरा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत वंश म्हणजे नेमकं नक्की काय नाही, म्हणजे कशाला वंश म्हणू नये, कुठल्या गोष्टीला आपण वंश समजतो आणि स्वतःची फसवणूक करून घेतो, त्या गोष्टी आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. मागच्या 2 भागामध्ये आपण पाहिलं की वंश म्हणजे काय आणि वंश आणि वंशवाद याच्यामधला फरक काय आहे. ही जी मालिका आहे ही 32 भागांची सलग मालिका आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांनाच आपलं कुळ काय आहे आणि आपण मूळचे कुठले आहोत, आपण कुठून आलो आहोत हे शोधून काढण्याची किंवा जाणून घेण्याची जिज्ञासा असते, इच्छा असते. हे चांगल्या प्रकारे समजावं म्हणून ही मालिका पहिल्या भागापासून ते 32व्या भागापर्यंत सलग बघावी, म्हणजे संगतवार आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती कळेल. त्याचं कारण वंश, कुळ, गोत्र, देवक, कुलदेवता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एकमेकांमध्ये गुरफटलेल्या गोष्टी आहेत, गुंतलेल्या गोष्टी आहेत, थोड्या समजण्यासाठी अवघड गोष्टी आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे मालिका आपण सलग एकामागोमाग एक व्हिडिओ पाहिले तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अजून चांगल्या प्रकारे उलगडा होईल किंवा या गोष्टी समजून घेता येतील. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर आजचा जो आपला भाग आहे वंश म्हणजे काय नाही, कशाला वंश समजू नये, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो वंश आणि भाषा याच्यामधला फरक. भाषेला वंश समजू नये. एकच भाषा बोलणारा गट किंवा एकच भाषा बोलणारा माणसांचा समूह हा एकाच वंशाचा असेल असं नाही. भाषिक वर्गीकरणाला वांशिक वर्गीकरण समजू नये. मराठी माणूस म्हणल्यानंतर त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सगळे लोक येतात, तर महाराष्ट्रातील सगळे लोक एकाच वंशाचे असतील असं नाही. गुजराती माणूस म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त गुजराती बोलणारी माणसं येणार नाही, तर अनेक वंशाचे गुजरातमध्ये राहणारे लोक येतील. ही 2 उदाहरणं पुरेशी आहेत. अजून जर सांगायचं म्हटलं आपण तर तमिळचं उदाहरण घेऊ शकतो की तमिळ भाषा बोलणारा प्रत्येक माणूस तमिळ असेलच वंशाने असं नाही. अजूनही आपण उदाहरणं देऊ शकतो की अरबी भाषा बोलणारे सगळेच लोक काही अरेबियन वंशाचे नसतात, कारण अरबस्थानामध्ये ज्या टोळ्या आहेत वेगवेगळ्या, त्या वेगवेगळ्या वंशाच्या टोळ्या आहेत. त्या अरबी बोलतात म्हणजे सगळेच अरबी होत नाहीत किंवा सगळेच एका वंशाचे होत नाहीत. इंग्रजी भाषा बोलणारे सगळेच लोक गौरवर्णीय नसतात, म्हणजे इंग्रजी बोलतो याचा अर्थ तो माणूस अगदी निळ्या डोळ्याचा, कुरळ्या केसांचा, सोनेरी केसांचा, उंच शरीर यष्टीचा, मजबूत बांध्याचा असाच असेल असं नाही. इंग्रजी बोलणारे लोक अनेक वेगवेगळ्या वंशाचे असू शकतात. निग्रो असू शकतात, चायनीज असू शकतात, आपण म्हणतो की इग्लूमध्ये राहतात एस्किमो असू शकतात, रशियन असू शकतात, कोणी असू शकतात. तसंच संस्कृत भाषा जाणणारे सगळे लोक वैदिक धर्मीय असतील असं पण नाही. म्हणजे ज्यांना संस्कृत भाषा बोलता येते ते सगळे लोक वैदिक प्रथा परंपरा पाळत असतील किंवा सगळ्यांना वेदांचं ज्ञान असेल असायला पण काही भाग नाही. संस्कृत बोलतो म्हणजे तो काही वैदिक धर्मीय झाला नाही. मराठी भाषा बोलणारे पण सगळे लोक महाराष्ट्रीयन असतील असं नाही. कित्येक बाहेरचे लोक येऊन पण मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्रामध्ये पण आपण बघतो की 18 कुळं आणि आपण म्हणतो की 18 पगड जातीची माणसं, म्हणजे 18 पगड वेगवेगळ्या वंशाची माणसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. ते सगळे लोक मराठी बोलतात म्हणजे एकाच मराठा वंशाचे आहेत असं नाही. आणि मराठा वंशामध्ये पण 96 कुळीचे वंश आहेत. ते 96 वंश एकाच वंशाचे आहेत असं नाही. म्हणजे त्यांची नैसर्गिक उत्पत्ती, वंश म्हणजे काय आपण पाहिलं पहिल्या भागामध्ये, तर वंश म्हणजे शारीरिक ठेवण आणि जनुकीय जी काही आपण संरचना असतो त्याच्यावरून जी मानवाची शारीरिक रचना तयार होते त्याला आपण वंश म्हणतो. ती या व्याख्येमध्ये बसतीलच असं नाही. 96 कुळी मराठा असणाऱ्या प्रत्येक कुळातला माणूस, प्रत्येकाचं कुळातलं एक वेगळा वंश असू शकतो, एकापेक्षा अनेक वंश असू शकतात. मग आता ही जी गोष्ट आहे ही अशी का होते, हा फरक का आहे, भाषा म्हणजे वंश का नाही आहे, त्याचं कारण कोणत्याही व्यक्तीची ही जी अनुवंशिक वैशिष्ट्ये असतात ज्याला आपण वंश म्हणतो आणि कोणती व्यक्ती बोलते ती भाषा, हे दोन्ही अत्यंत वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून असू शकतात. म्हणजे तुम्ही ज्या भूभागामध्ये राहता
त्या पद्धतीने तुमची शारीरिक बनावट हळूहळू नैसर्गिकरित्या होऊ लागते, जनुकांमध्ये बदल होऊन, आणि तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता ती भाषा तुम्ही शिकता. उदाहरणार्थ, एखादा मराठी मुलगा आहे, एखाद्या मुलाचे आईवडील मराठी आहेत, पण त्याला कोणी दत्तक घेतलं आणि तो फ्रान्समध्ये गेला, तर तो फ्रेंच भाषा बोलायला लागेल. तो मराठी भाषा बोलणारच नाही, कारण तिथे त्याला मराठी शिकवणारं कोणी नाही. त्याने मराठी आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून तो मराठी बोलायला लागणार नाही आहे. ही जी गोष्ट आहे त्याच्यावरून आपल्याला असं समजतं की कोणतंही लहान मुलं असतं, ते लहान मूल जी भाषा त्याच्या आजूबाजूला बोलली जाते ती भाषा बोलायला शिकतं. मानवी शरीर रचनाशास्त्राशी आणि त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या DNA किंवा जनुकाशी त्या मुलाचा काही एक संबंध नसतो. तसंच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला यातला फरक दाखवू शकतात किंवा समजावून सांगू शकतात. त्या काही गोष्टी आपण समजून घेऊयात. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एकाच वंशाचे लोक अनेक भाषा बोलू शकतात. उदाहरणार्थ, निग्रो लोक आहेत, आफ्रिकन लोक आहेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गुलाम म्हणून नेलं गेलं किंवा कधीकधी ते स्वतःहून स्थलांतरित झाले चांगल्या संधीच्या शोधामध्ये. काही लोक अमेरिकेमध्ये गेले, ते अमेरिकन इंग्लिश बोलायला लागले. स्पेनमध्ये गेलेले लोक स्पॅनिश बोलायला लागले. पोर्तुगीज, फ्रेंच भाषा तिथले निग्रो लोक सराईतपणे बोलायला लागले. उत्तर आफ्रिकेमध्ये अरबी लोकांनी आक्रमण केलं, त्यामुळं उत्तर आफ्रिकेतले निग्रो लोक मुस्लिम आक्रमणामुळे अरबी भाषा बोलायला लागले. याचा अर्थ त्या निग्रो माणसाचा वंश तो बोलत असलेल्या भाषेवरून इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज किंवा अरबी कधीच होऊ शकत नाही. तो ती भाषा बोलतो म्हणजे तो त्या वंशाचा झाला नाही, तो आफ्रिकन निग्रोच राहणार आहे वंशाने. आपण ती चूक करतो की मराठी भाषा बोलतो म्हणजे तो मराठी माणूस झाला, असं नाही होतं. एखादा जंजिऱ्याची सिद्धी आहे ते आपण म्हणतो की आफ्रिकेमधून आलेले आहेत भारतामध्ये. तर ते ॲप्सिसिनिया म्हणून जो प्रांत आहे त्याच्यामधून भारतामध्ये आलेत आणि आज इतके काळ भारतामध्ये राहत आहेत, महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, तर ते आज मराठी भाषा बोलतात म्हणून ते मराठी होऊ शकत नाहीत. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे की एकाच वंशाचे लोक आहेत, ते एकापेक्षा अनेक भाषा बोलू शकतात, पण ते अनेक भाषा बोलतात म्हणून ते त्या वंशाचे होत नाहीत. दुसरी गोष्ट, एक असं नेहमी बोललं जातं की वर्णसंकर झालेल्या माणसांची भाषा एकच असते. म्हणजे एकाच धर्मात, एकाच जातीत, वेगळ्या समूहामध्ये, वेगळ्या राज्यामध्ये, वेगळ्या वंशामध्ये जर लग्न केलेलं असेल तर त्या लोकांची भाषा एकच होते. तर ती लोकांची भाषा एकच होते त्याचं कारण काय आहे की समजा आपण असं म्हणू की भारतावर पुष्कळ आक्रमणं झाली, पुष्कळ लोक भारतामध्ये येऊन स्थायिक झाले. कित्येक आक्रमणामध्ये आपण बघतो की अगदी आर्यांपासून आपण सुरुवात केली तर ते आर्य झाले, मुस्लिम झाले, शक झाले, हून झाले, कुशाण झाले, हे सगळे लोक इथे आले आणि नंतर इथलेच होऊन गेले. ते इथलेच होऊन गेल्यानंतर पिढ्यानुपिढ्या ते इथेच राहिले. पिढ्यानुपिढ्या त्यातला वर्णसंकर झाला, ते या भूमीमध्ये मिसळून गेले आणि या सगळ्यांच्या संकरामधून जसं एक नवीन मिश्रवंश तयार होतो तशीच एक मिश्र भाषा पण तयार होते सगळ्यांची मिळून. आज आपल्या सगळ्यांची भाषा काय आहे? हिंदी आहे. कोणी हिंदीला राष्ट्रभाषा मानतं नाही मानतं, मानावं नाही मानावं तो वेगळा विषय झाला, परंतु हिंदी आज भारतामध्ये सगळीकडे बोलली जाते आणि अघोषितपणे पण हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे. तर आज आपल्या सगळ्यांना हिंदी भाषा येतेच, बऱ्यापैकी लोकांना संस्कृत येतेच, आपल्या राज्याची भाषा आपल्या प्रत्येकाला येतेच. याचा अर्थ काय आहे की वर्णसंकर झालेले लोक हळूहळू त्या समाजामध्ये मिसळून जातात आणि त्या समाजाची जी भाषा होते तीच त्यांची भाषा होते. परंतु याचा अर्थ असा होतो का की तो माणूस त्या वर्णाचा होईल? उदाहरणार्थ, एखादा चायनीज माणूस भारतामध्ये आला आणि पुढच्या 10 पिढ्या तो भारतामध्ये राहिला तर मग भारतीय होऊन जाईल तो वंशाने. त्याने इथेच लग्न केलं, इथेच त्याला मुलं झाली, त्या मुलांची मुलं झाली, मुलांची मुलं झाली, तर ती मुलं भारतीय होतील, त्यांची भाषा भारतीय होईल. पण जर कधी त्यांची DNA टेस्टिंग केली तर कळेल की अरे नाही, याच्यामध्ये एक DNA चायनीज आहे. म्हणजे वंश कुठेतरी शिल्लक राहतो. वर्णसंकर झालेले लोक समाजात मिसळून जातात, त्यामुळे ती जी समाजाची भाषा होते ती भाषा आत्मसात करतात, त्यांची भाषा एकच होते. अजून एक असं सांगितलं जातं की एकच वंशाचे लोक एकच भाषा बोलतात, ते दुसरी भाषा बोलत नाहीत. असं का होतं? त्याचं कारण असं आहे की जुन्या काळामध्ये, प्रागैतिहासिक काळ ज्याला आपण म्हणतो, जेव्हा माणूस आदिमानवाच्या याच्यामध्ये राहत होता, स्टोन एज वगैरे त्या अवस्थेमध्ये, त्या काळात लोकसंख्या कमी होती, मानवी वस्त्या विरळ होत्या, एकमेकांच्या संपर्कात न येण्या इतपत एकमेकांपासून लांब होत्या. त्यामुळे ज्यावेळी भाषा निर्माण होत होती त्यावेळेला एकाच वंशाचे लोक एकच भाषा बोलत असत, कारण त्यांचा एकमेकांशी सहज संपर्क होत नव्हता, दळणवळणाची साधनं नव्हती, वर्षानुवर्ष शेकडो वर्ष ते एकमेकांच्या संपर्कात यायचे नाही, त्यामुळे एका वंशाची एकच भाषा असायची. पण आज दळणवळणाची साधनं निर्माण झाली आहेत, आज आपण एकमेकांच्या संपर्कात येतो, तर आपल्याला प्रत्येकाला भारतामध्ये तरी किमान 3 भाषा बोलता येतात.
मला हिंदी बोलता येते, मला इंग्लिश बोलता येते आणि जी माझी राज्यभाषा असेल मराठी, तमिळ, कन्नड ती मला बोलता येते. आपल्याला भारतामध्ये प्रत्येक माणसाला आज 3 भाषा बोलतात. त्यामुळे एकाच वंशाचा माणूस भारतात तरी एक भाषा बोलेल असं होऊ शकत नाही. त्याचं कारण दळणवळणाची साधनं आहेत. परंतु अजूनही ज्या ठिकाणी दळणवळणाची साधनं नाही आहेत किंवा ज्या आदिवासी जमातींनी स्वतःला आधुनिक जगापासून अलिप्त करून ठेवलेलं आहे, म्हणजे ॲमेझॉनच्या जंगलामध्ये राहणारे आदिवासी असतील, अंदमान निकोबारमध्ये राहणारे आदिवासी जमाती असतील, तर ते एकाच वंशाचे लोक आहेत. त्यांच्यामध्ये भेसळ नाही. ते जुन्या जो काही त्यांचा वंश असेल, आफ्रिकेतून येऊन ते त्या बेटावर राहिले तेव्हा, तर त्या वंशाशी त्यांचा जो वंश आहे तो एकाच वंशाचे लोक ते एकाच बेटावर जगापासून वेगळे राहत आहेत आणि त्यांची जी जुनी पुराणी भाषा चालत आली तीच ते बोलत आहेत. का? कारण ते संपर्क ठेवत नाहीत बाहेरच्या जगाशी. संपर्क ठेवला तर त्यांची भाषा एकच राहणार नाही. दळणवळणाची साधनं आली की भाषा बदलते. दळणवळणाची साधनं नसतील तर एकाच वंशाची एकच भाषा राहते. पुढं असं एक कारण दिलं जातं की मिश्र वंशाचे लोक असतात ते पण एकच भाषा बोलतात. म्हणजे जे 2 वंश आहेत ते कुठल्या नाही कुठल्या तरी कारणाने एकत्र आले, त्यांच्यामध्ये वर्णसंकर घडून आला, लग्नसंबंध घडून आले, मुलं झाली, प्रजा झाली, पण ते 2 वेगळ्या वेगळ्या वंशाचे लोक होते. मग ते एकच भाषा कशी काय बोलतात? ते त्यांची वेगळी वेगळी भाषा का नाही बोलत? किंवा 2 भाषा का नाही ते त्या नवीन वंशामध्ये 2 भाषा का नाही आपल्याला दिसून येतं? तर त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी मगाशी म्हटलं तसं की मानवी वस्त्या एकमेकांपासून लांब होत्या. एखादं युद्ध झालं किंवा विवाह संबंध झाला, अशा संबंधांमधून वेगवेगळ्या वंशाचे लोक जर एकत्र आले, त्यांच्यापासून जी मिश्र प्रजा तयार होते, ती मिश्र प्रजा पण त्या 2 वंशांमधला जो वंश प्रभावी असेल आणि ज्या वंशाची भाषा जास्त प्रभावी असेल ती भाषा बोलत जाते. त्यामुळे 2 वंशांच्या मिश्रणाने जरी मिश्र वंश नवीन एक तयार झाला तरी नवीन एक भाषा कधीच तयार होत नाही. साहजिकच ते मिश्र वंशाचे लोक असतात. ते मिश्र वंशाचे लोक पण काय करतात? एकच भाषा बोलतात. आपल्याकडे पण आपण बघितलं की समजा एखादा माणूस असेल, कोकणी माणूस असेल, त्याने विदर्भातल्या माणसाशी लग्न केलं किंवा विदर्भातला माणूस असेल तर त्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणाशी लग्न केलं तर ती भाषा वेगळीच येते. अहिरणी भाषा, मराठवाड्यातली भाषा, त्यानंतर आपण दुसऱ्या ज्या भाषा बघतो, बोलीभाषा आहेत मराठीमधल्या, मालवणी भाषा असेल, तर 2 वेगवेगळ्या बोलीभाषेतल्या लोकांनी जरी लग्न केलं तरी ते कुठली तरी एकच भाषा बोलतात. किंवा नंतर आपल्याला त्या दोन्ही भाषा ज्या असतील त्या दोघंजण काय करतात की आपल्या दोन्ही बोलीभाषा विसरून जातात, स्टँडर्ड मराठी भाषेमध्ये बोलायला लागतात. त्याच्यामुळे मिश्र वंशाचे लोक पण एकत्र आले तर जी भाषा प्रभावी असते एखाद्या वंशाची त्या भाषेचा स्वीकार करतात आणि ती भाषा बोलायला लागतात. दुसरं असं सांगितलं जातं की मिश्र वंश असतात, हे मिश्र वंश वाढतात पण भाषा कमी होतात. मग असं का होतं? मिश्र वंश वाढतात आणि भाषा कमी होतात. तर बोलता बोलता मगाशी मी बोलून गेलो त्याचं उत्तर तेच आहे की ज्या वेळेला आपण पाहतो की महाराष्ट्रातले 2 बोलीभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा ते कोणत्या तरी एकाच भाषेचा स्वीकार करतात किंवा स्टँडर्ड मराठी भाषा बोलायला लागतात. किंवा मराठी माणूस आणि रशियन माणूस यांच्यामध्ये जर लग्न झालं मुलगा मुलगीमध्ये कधी, तर ते लोक नंतर भावी पिढी जी असते ती भावी पिढी कुठली तरी एकच भाषा बोलायला लागते, दोन्ही भाषा बोलत नाही. ते जिथं राहतात, जिथं स्थायिक होतात, म्हणजे मराठी मुलाने रशियन मुलीशी लग्न केलं तो रशियामध्ये स्थायिक झाला, तर त्याची जी मुलं आहेत ती बाहेर रशियनच बोलणार आहेत, मराठी बोलायचं प्रमाण कमी असणार आहे. ती जर रशियन मुलगी भारतामध्ये आली कुठल्या मराठी माणसाशी लग्न करून, तर तिची मुलं आहेत ती मराठी बोलायला लागणार आहेत पुढे जाऊन. रशियन भाषेचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे. त्याच्यामुळे एक जी भाषा असते ती एक भाषा आपोआप कमी होते मिश्र वंशाची प्रजा झाल्यानंतर आणि एकच भाषा शिल्लक राहते. अशी जर सारखी अनेक वंशांमध्ये लग्न व्हायला लागली तर त्या लग्नामध्ये एक एक भाषा कमी होऊन जाईल. म्हणून आपण म्हणतो की भाषा लोप पावत आहेत, भाषा कमी होत आहेत आणि वंश वाढत आहेत. त्याचं कारण आहे की वर्णसंकर होतो आहे, मिश्र वंश निर्माण होतात, एका वंशाची भाषा लयाला जाते आणि दुसरी भाषा आहे ती तिची जागा घेते. त्यामुळे काही भाषा आहे त्या आपल्या समाजामध्ये लोप पावत चाललेल्या आहेत. आपल्याला असं पण दिसून येतं की वंश एक आहेत पण भाषा अनेक आहेत. म्हणजे एकाच वंशाचे लोक अनेक भाषा बोलतात. लांब जायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये पण आपण म्हणतो की दर 100 किलोमीटरवर मराठी भाषा बदलते. तसंच प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं, प्राचीन काळामध्ये लोकसंख्या कमी होती. लोक काय करत असतात की पाणथळ ठिकाणी, नदीच्या ठिकाणी वस्ती करून राहत असतात. म्हणजे एकाच वंशाचे लोक असतील, त्यांनी जर आता एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन वस्ती करायची म्हटली त्यातल्या काही लोकांनी, तर कुठे वस्ती करतील? उदाहरणार्थ महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरमध्ये 5 नद्या एकाच ठिकाणी उगम पावतात आणि 5 वेगळ्या वेगळ्या खोऱ्यामध्ये जातात. तर मी आता कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये राहतो आहे आणि माझा वंश वाढला, माझी लोकसंख्या वाढली, माझ्या वंशातल्या काही लोकांनी ठरवलं की दुसऱ्या खोऱ्यामध्ये जाऊन राहायचं. ते दुसऱ्या खोऱ्यामध्ये जाऊन राहतील, कोयना नदीच्या खोऱ्यामध्ये. मग कोणी सावित्री नदीच्या खोऱ्यात गेलं, कोणी वेण्णा नदीच्या खोऱ्यात गेलं. वंश एकच आहे पण लोकसंख्या वाढल्याने वेगळ्या वेगळ्या खोऱ्यात गेले. ते जसे वेगळ्या वेगळ्या खोऱ्यामध्ये राहायला जातील किंवा लांब लांब राहायला जातील तसं त्यांच्या भाषेमध्ये फरक पडायला लागतो.
कारण भाषा ही नवीन नवीन उच्चार येत असतात, नवीन नवीन परिस्थिती येत असते, नवीन नवीन शब्द येत असतात, नवीन गोष्टींशी संपर्क येत असतो, त्यामुळे भाषा बदलत राहते गरजेनुसार. त्यामुळं बऱ्याच वेळेला काय होतं की भाषा असते ती भाषा, जुनी भाषा जी असते ती नवी होते, बदलते, नष्ट होते, परत त्याच्यातून नवीन भाषा निर्माण होते. त्यामुळे एकाच वंशाचे लोक जे एकाच वंशापासून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले, ते काळ, वेळ, परिस्थितीनुसार वेगळी वेगळी भाषा बोलताना आपल्याला दिसून येतात. वंश एकच असतो, भाषा अनेक असतात. आता मग हे सगळं झालं तर भाषा आणि वंश वेगळे कसे काय? मग त्याचं जर सरळ शब्दामध्ये आपण उत्तर द्यायचं म्हटलं तर बऱ्याचदा जे भाषिक अर्थाने आपण विचार केला, म्हणजे भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि भाषाशास्त्रज्ञ काय म्हणतात हे जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर भाषाशास्त्रज्ञांचं मत असं आहे की बऱ्याचदा काय होतं की एखाद्या भाषिक समूहाला वांशिक समूह म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या भाषा बोलणाऱ्या समूहालाच असा गैरसमज करून घेतला जातो की ही भाषा बोलणारे सगळे लोक एकाच वंशाचे लोक आहेत. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर भारतामध्ये पुष्कळ लोक स्वतःला आर्य समजतात आणि जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये राहणारे पण पुष्कळ लोक स्वतःला आर्य समजतात. जर्मनीमध्ये त्यांच्या वंशाला आर्यन वंश असं म्हटलं जातं. वास्तविक आर्य काय आहे? आर्य हा शब्द एका भाषा समूहाचा शब्द आहे. म्हणजे आर्यन भाषा बोलणाऱ्या समूह त्याला आर्यन म्हणलं जातं. त्याच्यामध्ये अनेक लोक येऊ शकतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर इंडो युरेशियन भाषा आपण ज्याला म्हणतो की इंडो युरोपियन भाषा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर अनेक उपभाषा होतात. त्या उपभाषेमध्ये एक शाखा आहे इंडो इराणियन भाषा आणि इंडो इराणियन भाषेच्या अंतर्गत येते इंडो आर्यन भाषा. आता ह्या ज्या इंडो आर्यन भाषा आहेत त्याच्यामध्ये आपली संस्कृत आणि बाकीच्या भाषा येतात. उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये इराणमधली जुनी पर्शियन भाषा येते, जर्मन भाषा, इंग्लिश भाषा, त्यानंतर लॅटिन, ग्रीक, आर्मेनियन, स्लाव यासारख्या अनेक इंडो युरोपियन भाषांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता आपण असं म्हणणार का की हे सगळे लोक इंडो युरोपियन भाषांशी संबंधित त्यामुळे सगळे लोक आर्यन वंशाचे आहेत? नाही आहेत. त्यांचे पूर्वज कधीतरी भाषा बोलत होते, आर्यन भाषा बोलत होते आणि त्या आर्यन भाषा आजही हे लोक कुठे ना कुठेतरी त्या देशामध्ये बोलतात. किंवा जी भाषा निर्माण झालेली आहे, लॅटिन, ग्रीक, आर्मेनियन, स्लाव या ज्या भाषा निर्माण झालेल्या आहेत या आर्यन भाषेपासून निर्माण झालेल्या आहेत. याचा अर्थ भारतासहित कुठेही जरी आर्यन हा शब्द कोणी वापरला तर आज भारतात तर तो जो शब्द आपण वापरतो तर त्या शब्दाला एक भाषाविषयक शब्द म्हणून बघितला पाहिजे. आर्यन ही जी आहे भाषाविषयक संज्ञा आहे, वंशविषयक नाही आहे. त्याचं कारण आज जे लोक स्वतःला आर्य म्हणवतात भारतामध्ये राहणारे, तेही वास्तवामध्ये इंडो युरेशियन भाषा बोलणाऱ्या अनेक वंशांचे वारस आहेत. आर्य नावाचा एक शुद्ध वंश कधी कुठे नव्हता. आर्यांच्या पण वेगळ्या वेगळ्या टोळ्या होत्या, त्या टोळ्यांचे वेगळे वेगळे वंश होते. मगाशी जसं आपण उदाहरण घेतलं की एक टोळी आहे ती एका खोऱ्यामध्ये राहत होती, लोकसंख्या वाढली, दुसऱ्या खोऱ्यामध्ये गेली, तिसऱ्या खोऱ्यामध्ये गेली, चौथ्या खोऱ्यामध्ये गेली, वेगळे वेगळे वर्णसंकर झाले, वेगळ्या वेगळ्या टोळ्या निर्माण झाल्या त्यांच्या. त्याचबरोबर एकाच टोळीचे जसे वेगळे वेगळे वर्णसंकर होऊन वेगळे वेगळे मिश्र वंश निर्माण झाले, तसेच एकाच भूभागामध्ये वेगवेगळे मिश्र वंश नांदत असतात किंवा वेगवेगळे वंश एकाच वेळेला नांदत असतात. ज्या वेळेला आपण इंडो युरोपियन म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की इंडो युरेशियन खंड, म्हणजे ज्याच्यामध्ये किंवा युरेशियन खंड ज्याला आपण म्हणतो, युरेशियन म्हणजे युरोप आणि आशिया यांचा मिळून जो एक मोठा भूभाग तयार होतो, त्या भूभागावर आर्यन भाषा बोलणारे वेगवेगळे वंश सर्वत्र पसरलेले होते. त्याच्यामुळं हे अनेक आर्यन हा शब्द आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला तो भाषाविषयक होतो, वंशविषयक होत नाही. आर्यन ह्या शब्दाच्या अंतर्गत अनेक अगणित वंशाचे लोक आपल्याला सापडतील आलेले. आर्य नावाचा कुठलाही एक वंश नाही आहे. आता हे म्हणल्यावर बरेच मित्र माझ्यावर नाराज होतील. कसं आहे की आपल्या जवळचा माणूस असतो त्याला धोपटणं नेहमी चांगलं लोकांना सोपं जातं. आताही काही लोक असतील, आपले मित्र असतील, लगेच कमेंट करायला येतील, तुम्हाला काय कळतं नाही, तुम्ही असं कसं म्हणता. हे मी नाही म्हणत आहे. ज्यांनी अभ्यास केलेला आहे संस्कृत भाषेचा, ज्यांनी आर्यांचा अभ्यास केलेला आहे ते मोठमोठे विचारवंत म्हणतात, भाषाशास्त्रज्ञ म्हणतात. आज त्यांचं मत आहे. मानववंशशास्त्रज्ञ पण तसंच म्हणतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की अमेरिकन मानववंशशास्त्र संघटनेने असं म्हणलेलं आहे की आर्यन आणि सेमेटिक या दोन भाषाविषयक संज्ञा आहेत, वंशविषयक नाही आहेत, त्यांचा वंशाशी काही संबंध नाही आहे.
आर्यन भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे आर्यन लोक. आर्यन वंश कुठेही नाही आहे. आणि याला जर अजून जर पुष्टी द्यायची असेल तर आपण असं म्हणू शकतो की आर्यन भाषांचा गेल्या शतकामध्ये ज्याने अभ्यास केला असा महान विचारवंत आणि अभ्यासक, ज्याला आपण मॅक्स मुल्लर म्हणतो, हा जर्मन विचारवंत आहे. संस्कृतचा त्याला गाढा अभ्यासक समजलं जातं आधुनिक काळामध्ये झालेला. आणि पुष्कळ लोक त्याला स्वतःला आर्य म्हणवणारे आणि संस्कृत भाषेचा अभिमान मानणारे लोक मॅक्स मुलरचं नाव मोठ्या अभिमानाने घेत असतात. त्या मॅक्स मुलरनी पण असं म्हणलेलं आहे की त्याने एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ज्यावेळेला हा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला की आर्यन कोणाला म्हणावं, तेव्हा त्याचं उत्तर त्याने असं दिलेलं आहे की मी हे वरचेवर स्पष्ट केलेलं आहे. मी जेव्हा आर्य किंवा आर्यन असा उल्लेख करतो तेव्हा मला फक्त रक्त, अस्थी, केस किंवा कवटी अशा गोष्टी अभिप्रेत नसतात. आर्य म्हणजे आर्य भाषा बोलणारे लोक एवढाच माझा अर्थ असतो. काय म्हणतोय बघा मॅक्स मुलर. मॅक्स मुलर काय असं म्हणतो आहे की जेव्हा तो आर्यन शब्द उच्चारतो किंवा आर्य शब्द उच्चारतो तेव्हा त्याला ठराविक अंगकाठीचे, ठराविक रक्त किंवा DNA जनुकाचे, ठराविक हाडं असणारे किंवा ठराविक हाडांचा आकार असणारे, ठराविक कवटीचा आकार असणारे, केसांचा रंग ठराविक असणारे लोक, असे आर्यन लोक त्याच्या डोळ्यासमोर नसतात. जेव्हा तो आर्य शब्द वापरतो त्याच्या डोळ्यासमोर त्याला एकच गोष्ट अभिप्रेत आहे आर्य या शब्दामधून किंवा आर्यन या शब्दामधून. आर्य भाषा बोलणारे लोक म्हणजे आर्यन लोक. मग ते कुठल्याही वंशाचे असू शकतात. तरी पण बरेचसे जे मानववंशशास्त्र आहेत त्यांना तो आता टीका करतो. म्हणजे मॅक्स मुलरने त्या मानववंशशास्त्रज्ञांवर टीका केली की मानववंशशास्त्रज्ञ असं म्हणतात की एकाच अरुंद डोक्याचा जो माणूस आहे त्याचा जो शब्दकोश आहे, अरुंद डोक्याच्या माणसाचा शब्दकोश किंवा रुंद डोक्याचं व्याकरण, अशा पद्धतीच्या गोष्टी बोलणारे जे भाषाशास्त्रज्ञ आहेत की रुंद डोक्याचे लोक एकच आहेत, अरुंद डोक्याचे लोक एकच आहेत वगैरे, हे सगळे जे लोक आहेत ते सगळे लोक एकसारखेच अपराधी आहेत समाजामध्ये भ्रम पसरवण्यासाठी. भाषा आणि वंश हे दोन सर्वस्वी वेगळे घटक आहेत. आर्य या शब्दाचा भारतामध्ये नाही तर जगातच सगळीकडे चिकित्सा केली जाते, म्हणून आर्य हा आपण उदाहरण म्हणून घेतलं. जे लोक आपण आर्य शब्दाला चिकटून नाही राहिलं पाहिजे. कुठल्याही समूहाला किंवा कुठल्याही भाषिक आपण म्हणतो एखादा समूह आहे त्याला तुम्ही जर ही गोष्ट जोडली, उदाहरणार्थ जी गोष्ट आर्यांची झाली ती गोष्ट उद्या तमिळ लोकांची पण होऊ शकते. तमिळ भाषिक लोक जे आहेत ते तमिळ भाषिक लोक जर सगळे पकडले तुम्हाला तर एका वंशाचे कधीच आढळणार. जसे संस्कृत प्राचीन भाषा आहे, तमिळ पण प्राचीन भाषा आहे. तमिळ बोलणारे लोक पण प्राचीन काळापासून आहेत. तमिळ वंश पण प्राचीन मानला जातो, पण ते एकाच वंशाचे लोक नाही आहेत. तमिळ जरी शब्द वापरला, तमिळ हा भाषावाचक शब्द आहे, वंशवाचक शब्द नाही आहे. त्यामुळे असं फक्त आर्य आणि संस्कृतलाच कोणी टार्गेट करायचं काही कारण नाही. तुम्ही एखादी बोलीभाषा बोलणारे असाल, आदिवासी समाजामध्ये पण तुम्ही पाहिलं तर आदिवासी समाजामध्ये पण तुम्हाला अनेक वंशाचे लोक आढळून येतात. पारधी समाज असेल, कैकाडी समाज असेल तर त्याच्यामध्ये काही एकाच वंशाचे लोक नसतात. त्याच्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळी कुळं आढळून येतात. कुळं म्हणजे काय आहेत? वंशच आहेत. हे भाषा एकच बोलत असतील त्यांची जी काही असेल नसेल ती, पण त्याच्यामध्ये साध्या भटक्या समाजामध्ये पण एकाच भाषेमध्ये अनेक वंश आढळून येतात. त्याचं कारणच हे आहे, त्यांना नाव ते भाषा बोलतात त्याच्यावरून पडलेलं असतं, पण वंश वेगळे वेगळे असतात. तर फक्त आर्यन संस्कृत लोकांवर टीका करायची काही कारण नाही बोलणारे आपण, ते आपण उदाहरणासाठी बोलतो. सगळीकडेच हा नियम लागू होतो जगामध्ये, म्हणून जगात सगळीकडे मान्य झालेलं आहे भाषा आणि वंश वेगळे वेगळे आहेत. मग आता मानवाच्या वांशिक आणि भाषिक वर्गीकरणामध्ये फरक कसा करणार आपण, तर आपल्याला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. स्पष्टपणे सांगायचं म्हणलं तर वंश हे अनुवंशिक वैशिष्ट्यावर आधारित वर्गीकरण आहे. वंश म्हणजे काय की माणसाचं अनुवंशिक वैशिष्ट्य कुठली त्याच्या जनुकीय रचनेनुसार त्या शरीरानुसार आली त्याला आपण वंश म्हणतो. आणि भाषा जे आहे हे भाषा मानवाच्या अर्जित वर्तनावर आधुनिक वर्गीकरण, म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर तो जे काही शिकतो, जे काही मिळवतो, कमवतो त्याच्यावर केलेलं वर्गीकरण आहे. म्हणजे असं कधी होत नाही की मी मराठी आहे, माझी बायको मराठी आहे, आम्ही दोघं पण मराठी आहोत, तर आमचं जे मूल जन्माला येईल ते जन्माला आल्या लगेच मराठी बोलायला लागेल असं नाही. त्याला मराठी शिकावं लागतं नाही ते आल्यावर. म्हणजे मी आणि माझी बायको जी आहे, आमची जी जनुकीय संरचना आहे त्याच्या अनुसरून आमचं मूल जन्माला येईल. गोरा असेल, चेहऱ्यापट्टी माझ्यासारखी असेल, नागडोळे अजून माझ्या मिसेससारखे असतील, अजून काही असेल, ही जनुकीय संरचना घेईल तो. पण आम्ही दोघं मराठी बोलतो म्हणून तो जन्माला आल्या त्याला मराठी बोलण्याची सिद्धी प्राप्त नाही होणार. त्याला मराठी बोलायला शिकावं लागणार इथे आल्यावर. तेच जर मुलं असं जर्मनीमध्ये गेलं तर ते जर्मनी बोलायला लागेल, ते मराठी बोलणारच नाही इथे. तर विषय हा आहे
की आपण असं कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही की एखादं ठराविक वांशिक जनुक, ज्याला आपण DNA म्हणतो, धारण करणारं भ्रूण म्हणजे आईच्या पोटात असणारं मूल, ज्याला आपण भ्रूण म्हणतो, जन्मताच एखादी भाषा बोलायला लागेल. की कुठलीही भाषा कधीही कुठल्याही आईच्या पोटात असलेल्या भ्रूणाच्या DNAमध्ये नसते. जे ते जन्माला आल्यावर जसं मूल स्वतःच श्वास घ्यायला लागतं, तसं जन्माला आल्यावर ते स्वतःच ती भाषा बोलायला लागेल असं नाही. कुणी तसा छातीठोकपणे दावा करू शकत नाही. कारण भाषा जी आहे ही भाषा अनुवांशिक वैशिष्ट्य नाही आहे. त्यामुळे माणूस कोणत्याही वंशाचा असो, तो त्याच्या पूर्वजांची भाषा बोलायला लागत नाही. त्याचे पूर्वज जरी भले हजारो वर्ष मराठी भाषा बोलत असतील तरी पण त्याच्या मुलांना ती भाषा ते शिकल्यावरच आत्मसात करता येते. म्हणजे आज आपण म्हणतो की मराठी भाषा 11व्या शतकापासून आहे आणि आपण गृहीत धरू की माझे पूर्वज 11व्या शतकापासून मराठी भाषा बोलत आहेत. माझं मूल जन्माला येईल ते मराठी भाषा बोलणार नाही, माझे पूर्वज मराठी भाषा बोलतो म्हणून. कारण ती भाषा DNAमध्ये नाही आहे, भाषा बाहेरच्या वातावरणामध्ये आहे. त्याच्यामुळे सारांश असा आहे या सगळ्या गोष्टीचा की वंशापासून भाषेपर्यंतचा किंवा भाषेपासून वंशापर्यंतचा प्रवास हा तर्कशुद्धदृष्ट्या अशक्यप्राय आहे. म्हणजे एखाद्या वंशाचा माणूस एखादी भाषा बोलेल आणि एखाद्या भाषेचा माणूस एखाद्या वंशाचा असेल असं नाही. हे तर्क आपण लावू शकत नाही, तर्काने ती गोष्ट होऊ शकत नाही. त्यात फरक आहे. एकच भाषा बोलणारे लोक एकाच वंशाचे असतील असंही नाही आणि एकाच वंशाचे लोक एकच भाषा मानणारे असतील असंही नाही. वांशिक गट आणि भाषिक गट हे दोन मानवाचे वेगळे वेगळे वर्गीकरण आहेत. हे दोन वेगळे वेगळे वर्गीकरण आहेत, दोन वेगळे वेगळे गट आहेत, ते एकत्र नाही आहेत. आता जर आपण 96 कुळी मराठ्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की 96 कुळी मराठा आपण म्हणतो, त्यांची 96 कुळं आहेत. तर मराठी भाषा बोलणारे 96 कुळातले लोक एकाच वंशाचे असतील असं नाही, ते वेगळ्या वेगळ्या वंशाचे असतील. आजही आपण बघितलं तर आपल्याला त्या कुळांमध्ये ही 96 कुळं आहेत, त्याच्यामध्ये जर आपण त्याचा वंश शोधायला गेलं तर कोणी राजपूत सांगतं, कोणी शिलाहार सांगतं, कोणी कदंब म्हणतं, कोणी वाकटक म्हणतं, कोणी प्रतिहार म्हणतं, कोणी होयसाळ, चालुक्य, पल्लव, अजून कोणी कोणी काय काय सांगतं जे असतील ते. तर हे जे काय आहेत हे वंश आहेत. हे आपण म्हणतो की कुळ नाही आहेत. कुळामध्ये आणि वंशामध्ये हा फरक आहे, आपण समजून घेतला पाहिजे. एका कुळात एकापेक्षा जास्त वंश असू शकतात. तसंच मगाशी मी म्हटलं तसं की फक्त मोठ्या समाजामध्ये किंवा स्थलांतरित समाजामध्ये नाही, मागासवर्गीय समाजामध्ये, भटक्या विमुक्त समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये पण एकच आदिवासी भाषा बोलणारे लोक असतील, एकाच आदिवासी समाजातले लोक असतील तर ते वेगळ्या वेगळ्या वंशाचे असू शकतात. कारण ते वेगवेगळ्या भूभागामध्ये येऊन त्यांची एक संस्कृती तयार झालेली असू शकते. तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. एकाच वंशाची मराठी भाषा बोलणारे पर्यायाने एकाच परिसरातले असतील असं नाही. राहणारे लोक, कुळ, गोत्र, देवक एक समान असलं तरी पण तुम्ही एकाच वंशाचे असाल असं नाही. माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगतो. माझं आडनाव ओंबळे आहे. आमची काही गावं आहेत जावली तालुक्यामध्ये आहेत, काही गावं आहेत खाली महाड रायगडमध्ये आहेत, काही गावं आहेत भोर तालुक्यामध्ये आहेत. आता ही वेगळी वेगळी गावं वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. तर वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातले सगळे ओंबळे आडनाव लावणारे लोक, त्यांचं कुळ, गोत्र आणि देवक ते एकसारखं येणारच नाही. ती तर गोष्ट काळ्या दगडावर पांढरी रोग आहे, पांढरी रेग आहे. पण जरी कुळ, गोत्र आणि देवक एकसारखं आलं तरी त्यांचा वंश एक कधी येणार नाही. आपण बाकीच्या आडनावांना पण काय होतं की ही गोष्ट लागू होते. तर आपण नेहमी समजलं पाहिजे की जेव्हा तुम्ही तुमचं कुळ शोधाल, गोत्र शोधाल, देवक शोधाल, तुम्ही मूळ शोधायला जाल तुमचं, त्यावेळेला वंश हा तुम्हाला वेगळ्यानेच शोधावा लागणार. कारण कुळ, गोत्र आणि देवक या आपण निर्माण केलेल्या, माणसाने निर्माण केलेल्या सामाजिक गोष्टी आहेत. माणूस जन्माला आला, जन्माला आल्यानंतर त्याने समाज घडवला, समाजव्यवस्था निर्माण झाली. त्या समाजव्यवस्थेमध्ये स्वतःची वेगळी वेगळी ओळख टिकवण्यासाठी आपण काय केलं, कुळ, गोत्र, देवक या संज्ञा, सामाजिक संज्ञा निर्माण केल्या. पण वंश जी आहे ती वंश सामाजिक संज्ञा नाही आहे. वंश ही एक नैसर्गिक संज्ञा आहे, अनुवंशिक संज्ञा, अनुवंशिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे या सगळ्या सामाजिक गोष्टी जुळल्या, अगदी कुळ, गोत्र, देवक, त्याच्यामध्ये भाषा पण ॲड केली आपण, भाषा पण जुळली तुमची जी कुठली आहे ती, तरी देखील तुम्ही एका वंशाचे असालच असं नाही. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला होता. नेहमीप्रमाणे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जर आपल्याला व्हिडिओ खरोखर काही
व्हिडिओ ऐकल्यानंतर बोलावंसं वाटलं किंवा काही प्रतिक्रिया द्याव्याशा वाटल्या तर आवर्जून प्रतिक्रियेमध्ये नमूद करा आपल्याला काही एखादी गोष्ट जाणवली तर. जर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपलं जे चॅनल आहे ते आपण म्हणतो की संशोधनपूर्ण चॅनल आहे, माहितीपूर्ण चॅनल आहे. आपण शक्यतो वादविवादाचे व्हिडिओ बनवत नाही किंवा टाळतो, कारण त्याच्यामध्ये समाजाचं भलं नाही. ज्ञानाने ज्ञानाची ज्योत पेटते, वादाने वादाची पेटत नाही. त्यामुळे अशी जी ज्ञानावर आधारित चॅनल्स असतात, आपलंच आहे असं नाही, भरपूर चॅनल्स आहेत, त्यांना नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला शक्य झालं तर आपण चॅनलची मेंबरशिप घ्यावी ही विनंती, जेणेकरून हे व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होऊ शकेल. अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ जे इतिहासाबद्दल आहेत, मानवशास्त्राबद्दल आहेत, आडनावाबद्दल आहेत, वंशकुळ देवक याच्याबद्दल आहेत, हे पाहण्यासाठी या व्हिडिओंचं, या विषयांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. उद्या आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, ज्याचं नाव आहे की वंश आणि संस्कृती यातला फरक. आज आपण वंश आणि भाषा यातला फरक समजून घेतला. उद्या आपण वांशिक गट आणि सांस्कृतिक गट याच्यामध्ये काय फरक आहे ते समजून घेऊयात. भेटूयात उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.